अमरावतीत काँग्रेसला धक्का बसताना दिसतोय। कारण 8 दिवसांवर मतदान असताना काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख नागपुरात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, तर काँग्रेसने 10 ते 15 कोटीत मॅनेज झाल्याचा आरोप केलाय। पाहूया। अमरावतीचे विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख प्रचार सोडून नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि यावरून काँग्रेसनं देशमुखांवर भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप केलाय। 10-15 कोटींचा व्यवहार झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केलाय। पण अत्यवस्थ वाटल्यानं नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं हर्षजित देशमुखांचं म्हणणं आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख नेमके कुठे आहेत ही चर्चा सुरू झालेली आहे। परंतु ते नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मतदानासाठी 8 दिवस बाकी आहेत, पण अचानक प्रचार सोडून हर्षजित देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानं खरंच ऍडमिट की नौटंकी अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। अशी चर्चा आहे की तुम्ही भाजपच्या दबावात येऊन ऍडमिट झालेले आहे, काय सांगणार? असं काही नाही, कोणाचा दबाव वगैरे नाही। माझं कामामुळे 3 दिवसापासून मला थोडं अस्वस्थ वाटत होतं आणि काल अचानक अस्वस्थता वाढली। मला माझ्या मित्रांनी आणि घरच्या लोकांनी इमिजिएट अमरावतीलाच निघालो होतो कामासाठी सकाळी 9:30ला आणि अस्वस्थ वाटल्यामुळे मधातून पलटून त्यांनी मला 10:30-11 वाजता इकडे ॲडमिट केलं। तुम्ही निवडणुकीतून माघार घेतल्यासारखी आहे, तुम्ही बाहेर मतदारसंघाच्या। माझं डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया इथून काम चालू आहे। माझे फ्लायर्स लोकांपर्यंत व्हॉट्सअपला माझे मित्रांनी सगळं करून घेतलं आहे, कार्यकर्त्यांनी, आणि माझं हे पण चालू आहे, ऑडिओ क्लिप पण चालू आहे। आणि याच्यातच माझ्या कामात थोडं अस्वस्थ वाटल्यामुळे मी तिकडे 2 दिवस थोडा ब्रेक दिला कामाला। पण ICU मध्ये तुम्ही पत्रकार जातात आणि इंटरव्ह्यू देता, म्हणजे चाललं काय आहे? खरंच ॲडमिट आहे की काय नाटक आहे की मॅनेज झालेलं आहे? आमच्या कानावर तर वेगळ्याच गोष्टी येतात आहे। काय गोष्टी ते तुमच्या कानावर आलेल्या? त्यांनी हे 15-20 कोटी रुपयाचा व्यवहार केलेला आहे म्हणतात त्यांनी। निषेध आहे या सगळ्या गोष्टीचा। सगळ्या निवडणुका हे लोक पैशाच्या जोरावर काय गोंधळ घालतायत, महाराष्ट्रात काय, मध्य प्रदेशात काय आणि देशात काय। अमरावतीच्या विधान परिषदेची तिरंगी लढत आहे। महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख, तर वंचितचे निलेश विश्वकर्मा निवडणूक लढत आहेत। पण हर्षजित देशमुख सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे काँग्रेसनं आता आशा सोडल्याचं दिसतंय। तर काँग्रेसच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी पुरावे द्या असं आव्हान दिलंय। ज्याला आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावे। ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही। अमरावतीत काय झालं मला माहीत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत, तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे अचानक ही काय उपरती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही। पण मला असं वाटतं की हवेत बाण सोडू नका, पुरावे असतील तर पुरावे द्या, पुरावे द्याल कारवाई होईल। कोणी दिले असावे हे होम मिनिस्ट्रीनी शोधावं का मी शोधू? मला काय माहिती आहे कोणी दिले असावे? ज्यांना निवडणूक लढायची आहे आणि वन साईड करायची त्यांनी दिले असावे, हे काय मला विचारण्याची गोष्ट आहे का? विधान परिषदेच्या निवडणुकीवरून पुण्यातही काँग्रेसमधला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय। काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे। पुण्याची जागा काँग्रेसनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडली आणि पवारांनी श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली। मात्र पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले। पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सोडताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना विचारात घेतलं नाही। तसेच पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्यावरही जाब का विचारला जात नाही असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदेंनी केलाय। आज असं काय घडलं की तुम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि असं काय घडलं की त्यांनी तुम्हाला न विचारता माघार घेतली? आणि ह्याच्यामध्ये जे काही नुकसान पक्षाचं झालं, पक्षाचा उमेदवारच रणांगणामध्ये उतरला नाही, ही इमेज आणि हे जो काही मेसेज आहे हा अत्यंत चुकीचा गेलाय। या संदर्भामध्ये आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष
खरगे साहेब, KC वेणुगोपाल साहेब आणि आमचे नेते राहुल गांधी यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे आणि त्यांच्याकडनं चौकशी करावी अशी मागणी केली. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेस उमेदवारांनी ऐन वेळेस उमेदवारी मागे घेतल्यानं काँग्रेस तोंडावर पडली आहे. अमरावतीचे उमेदवार हर्षजित देशमुखही हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. त्यांच्यावर काँग्रेसचाच मॅनेज झाल्याचा आरोप आहे. आणि आता या संपूर्ण वादात पुण्याच्या घटनेवरून प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार दिल्लीत हायकमांडकडे झाली आहे. पुण्याहून लक्ष्मण जाधव आणि नागपूरहून गजानन उमाटेसह स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.